शेवंती आपल्या विचाराच्या तंद्रीत आपल्या केबिनमध्ये बसलेली असताना इंदुलकर साहेब तिथे आले आणि म्हणाले, शेवंतीताई, तुम्हाला म्हणून खाजगीत सांगतो बरं का, मी हे तुमच्या कानावर घातलं आहे हे कोणाला सांगू नका, नाही तर ही कावेबाज माणसं माझ्या मागं कसलं तरी लाचांड लावतील. तुम्ही मूळ मुद्द्याचं बोलाव, उगा फापट पसारा लावत बसू नका. अहो ताई, परवाचं ते स्टेशनरी खरेदी बोगस बिल पावत्या प्रकरण. आता शेखर शेठ आपले विरोधक, त्यांनी काय केलं, त्यांनी तुमच्या गजाला हाताशी धरला आणि अकाउंट ऑफिसरच्या मदतीने सावळा गोंधळ घालून टाकला. अकाउंट ऑफिसरनी 4 पैशाला मेंदा होऊन तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी शेखर शेठच्या नादाला लागून गजाला दारू मटणाची पार्टी दिली, खुश करून टाकला आणि त्याच्याकडनं स्टेशनरी बिलाच्या बोगस पावत्या घेऊन इथं आणून लावून टाकल्या. अहो तो शेखर शेठ आपला विरोधकच आहे. अकाउंट ऑफिसर गाढवे, त्याला काय हो, गाढवासारखा दिसेल तिथं तोंड घालायची सवय आहे त्याला. लाचार, लाचखोर, काम चुकारान टोकार माणूस येतो. त्याला 2 महिने रजेवर पाठवू सक्तीच्या. व तेवढं गजाचा बंदोबस्त कसा करायचा ते तुमचं तुम्ही बघा, कारण गजा तुमचा पाठचा भाऊ आहे. बोगस बिलाच्या पावत्या देऊन आपण आपल्या बहिणीला अडचणीत आणतोय. आपल्या बहिणीवर त्यामुळं काहीतरी बालंटील, एवढी सुद्धा अक्कल नाही हवे त्याला. इंदुलकर साहेब शेवंतीला तिच्या केबिनमध्ये सांगत होते आणि हा सगळा प्रकार शेवंतीच्या लक्षात आला. गजाचा बंदोबस्त करणं महत्त्वाचं होतं, पण आपलं अवघडलेलं पोट घेऊन बाहेर जाणं योग्य दिसत नव्हतं. दिवस सरत आले होते. जीवनज्योत मॅटर्निटी होममध्ये नावनोंदणी केली होती तेव्हाही 4-8 दिवसात घरी नवा पाहुणा येऊ शकत होता. तेव्हा गजासमोर बाजा वाजवायला आत्ता आपल्याकडे वेळ नाही आहे, वेळ येईल तेव्हा बघू असं म्हणत शेवंती गप्प राहिली. सोमवारी पहाटे पहाटे शेवंतीचं पोट दुखायला लागलं. तिला कळा यायला लागल्या. तानाजी गाढ झोपला होता. दारात गाडी उभी होती, पण गाडी चालवायला ड्रायव्हर नव्हता. तानाजी कुंभकर्णासारखा झोपला होता. अशावेळी शेजारची सखूमावशी धावून आली. सखूमावशीने लगबगीनं रिक्षा बोलवली. शेवंतीला रिक्षात घालून मॅटर्निटी होममध्ये दाखल केलं. डॉक्टर गोखलेबाई वेळेवर आल्या. शेख नर्सबाई बाळणपण सुखरूप करण्यात निष्णात होती. डॉक्टर गोखलेबाईंनी शेवंतीचा BP चेक केलं, 1-2 इंजेक्शनं दिली. बाकीच्या सूचना शेख नर्सबाईंना दिल्या आणि शेवंतीच्या डिलिव्हरीची वाट बघत बसल्या. नैसर्गिक बाळणपण झालं पाहिजे यावर डॉक्टरबाईंचा कटाक्ष असायचा. हल्ली बाळणपणाला बाई गेली की बरेच डॉक्टर भीती घालतात. बाळंतिणीचा जीव धोक्यात आहे असं सांगतात, सीझरचा सल्ला देतात, पैसे कमवायला मोकळे होतात. हल्ली डॉक्टर पेशातसुद्धा काही डॉक्टर खाटकासारखे वागतात. पेशंटला वेगवेगळ्या कारणानं लुटत राहतात. काही डॉक्टर नक्कीच अपवाद आहेत. त्यापैकीच डॉक्टर गोखलेबाई. त्यांच्यावर अनेकांचा विश्वास होता, श्रद्धा होती. आणि डॉक्टर गोखलेंनी सुद्धा आजपर्यंत विश्वासाला तडा जाऊ दिला नव्हता. शेवंतीला वेदना सहन होत नव्हत्या, कळा येत होत्या. शेख नर्सबाई आणि सखूमावशी धीर देत होत्या. सखूमावशी म्हणत होती, अगं थोडी कळसोस बाई, आता होशीन की मोकळी. असह्य वेदना होऊन तीव्र कळा येऊन शेवंतीच्या जीवाची घालमेल होत होती. अशातच तिची सुटका झाली. गोंडस बाळाला बघून शेवंती आपल्या मरणप्राय यातना विसरून गेली. शेजारच्या सखूमावशीनं बाळंतिणीची देखभाल केली. शेवंतीला गरमागरम तूप भात ती खाऊ घालत होती. बाळाला आंघोळ घालणं, बाळाचं तुपटं, आंगडं टोपडं व्यवस्थित करणं, बाळंतिणीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली तिने. मुलगा झाला म्हणून आनंदात तानाजी त्याच्या खास मित्रांना पार्ट्या देत सुटला होता. रोज काहीतरी कारण सांगून तानाजी घरी यायला उशीर करायचा. शेवंतीला मनातनं वाटायचं की तानाजीनं आपली पत्नी म्हणून बाळंतपणात काळजी घेतली नाही किंवा तेव्हा विशेष लक्षही घातलं नाही. तो रात्री घरी येतो तेव्हा बाळ झोपलेलं असतं. कधीतरी बाळाचा बाप म्हणून त्यांनी आनंदानं बाळाला उचलून घेतलं नाही. बाळाचे गोड पापे घ्यावेत, कधीतरी माझी आपुलकीनं चौकशी करावी. पण तानाजी दगडाच्या मनाचा आणि बेगडी वृत्तीचा झालेला आहे. तानाजी सदानकदा राजकारणाच्या बाता मारतो. स्वतःच्या व्यवसायात नफा आहे का तोटा आहे हे पाहत नाही. मी अवघडून बसले तेव्हापासनं माझा व्यवसाय जागेवर बसला, त्यात आता नव्यानं लक्ष घातलं पाहिजे. आपलं स्वतःचं अर्थार्जन चालू ठेवलं पाहिजे.
खुराड्यातल्या कोंबडीसारखं घरकोंबडी होऊन चालणार नाही याची जाणीव शेवंतीला होती. अचानक एक दिवस तानाजीला शेवंतीचा पुळका आला आणि तो म्हणाला, शेवंती, तू मला वंशाचा दिवा दिला. मी आज तुला सोन्याच्या बांगड्या देणार. चल माझ्याबरोबर. तानाजीराव, सोन्यासारखं हाडामासाचं बाळ दिलं आहे. आपलं मूल म्हणजे आपल्या प्रेमवेलीवर उमललेलं पहिलं फूल आहे. त्याला तुम्ही कधी प्रेमानं उचलून घेतलं का हो? त्या बाळाला त्याच्या बाबांनी कधी बाहेर फिरायला नेलं आहे का? त्याच्या बाबांनी कधी आपल्या बायकोची आपुलकीनं चौकशी केली का? किती बदलला आहे तानाजीराव तुम्ही. तुम्ही मला सोन्याच्या बांगड्या देण्यापेक्षा सोन्यासारखं मूल आपल्या घरात आलं आहे त्याला वेळ द्या. आणि बायकोला सोन्यापेक्षा तिच्या नवऱ्याचं प्रेम महत्त्वाचं असतं. ते पहिल्यासारखं ओसंडून वाहू द्या, इतकेच माझी माफक अपेक्षा आहे. मी शेवंती सोन्याला हापापलेली नाही बरं का. लटका रुसवा चेहऱ्यावर आणत शेवंती म्हणाली, शेवंती, तू रुसली ना गलाई छान दिसते बरं का. राजकारणात निरडावलेल्या बाईला सुद्धा रुसता फुगता येतं हे वाटतं. नाही तर अलीकडं राजकारणात रुसव्या फुगव्याशिवाय काय मिळतच नाही म्हणा. पद दिलं तर थांबतो, नाही तर पक्षाला राम ठोकतो असं म्हणत ताणत बसतात. बेगडी पक्षप्रेम असणाऱ्या तुमच्या पक्षाची ती अवस्था आहे. काहीही कर्तृत्व नसताना नेतृत्व करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आमच्या पक्षात तसं नाही आहे. कार्यकर्त्यांचं काम बघून निर्णय घेतात आणि कार्यकर्तेही जीवाचं रान करून संधीचं सोनं करतात. आम्ही जनतेच्या कामाला प्राधान्य देतो म्हणून जनता जनार्दन आम्हाला भरभरून प्रेम देतात, मतं देतात आणि कार्याची संधीसुद्धा देतात. पक्षनिष्ठेला, समाजहिताला प्राधान्य द्यायचं असतं. तुमचं कसं, जिकडे फावेल तिकडे धावत सुटले. जनता वेडी नाही आहे. पुढाऱ्याचं सोंग घेतलेल्या पांढऱ्या बागळ्यांना जनता वटणीवर आणते. आणि हां, आज अचानक हे सोन्याच्या बांगड्यांचं प्रलोभन कशासाठी ते तर कळू द्या. शेवंतीनं तानाजीला विचारलंच, हे बघ शेवंती, आपलं सुरुवातीला ठरलं आहे घरात राजकारण आणायचं नाही. कुणी कुणाचं उनं दुनं काढायचं नाही. मी बिजी असतो, मला वेळ नसतो. जेव्हा मला मूड असतो तेव्हा मी तुझी खोडी काढतो. आणि लक्षात घे, नवऱ्याच्या तालावर बायकोने नाचायचं असतं. तिने अंगावर सोनं घालून मिरवायचं असतं. नवऱ्याच्या मर्जीत राहायचं असतं. उगा पायात भिंगरी बांधल्यावाने गारागारा फिरायचं नसतं. उठ म्हणलं का उठायचं, बस म्हणलं का बसायचं. आता चल म्हणतोय ना माझ्याबरोबर, मुकाट निघायचं. तानाजी डाफरून बोलत होता. स्वाभिमानी शेवंतीला तानाजीचं हे वागणं बोलणं सहन होत नव्हतं. उगा चार चौघात तमाशा नको, शब्दानं शब्द वाढत जाईल आणि मग तो अजूनच भडकून बोलेल. त्यापेक्षा आपण शांत राहावं. देतोय ना सोन्याच्या बांगड्या तर घेऊ, असं म्हणून त्याच्याबरोबर ती गाडीत जाऊन बसली. तानाजीनं गंगा ज्वेलर्समधनं 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. जाताना येताना दोघंही आबोलच होती. हसत हसत गोड बोलणारा तानाजी पहिला राहिलेला नाही. कुठेतरी त्याचा पुरुषी अहंकार जागृत झाला आहे. त्यामुळे तो असा परकेपणानं वागतोय असं शेवंतीला वाटत होतं. आदर्श शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळींची मुदत संपली होती. नव्यानं निवडणुका घेणं क्रमप्राप्त होतं. पूर्वी शिक्षण संस्थेच्या निवडणुका बिनविरोध होत असत. शिक्षण हे पवित्र क्षेत्र होतं. संस्थाचालक त्याचं पावित्र्य अबाधित ठेवून ज्ञानदान, प्रचार आणि प्रसाराचं काम निष्काम सेवा समजून करायचे. पण हल्ली या क्षेत्रात बरीच खाबुगिरी करणारी मंडळी शिरकाव करायला बघत होती. ज्यांनी शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं, पंचक्रोशीतल्या मुलामुलींची शिक्षणाची सोय केली होती, प्रसंगी पदरमोड करून शिक्षण संस्था चालवली होती, कोणाच्या चहाच्या मेंद्यात नसणारे आदर्श विचार आणि आदर्श नीतिमूल्य अंगी बाळगून संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी शिक्षण सेवा केली असे थोर आदरणीय नानासाहेब देशमुख आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. संस्थापक अध्यक्ष नानासाहेब देशमुख सर्वसंमतीनं बिनविरोध संचालक मंडळ निवडत होते. निरपेक्ष वृत्तीनं आपलं योगदान देणाऱ्या सात्विक वृत्तीच्या नानासाहेब देशमुखांना हुसकावून लावायचं नियोजन चालू झालेलं होतं. संचालक बोर्डात म्हाताऱ्यांनी जागा अडवून ठेवल्या आहेत. आता या म्हाताऱ्यांनी रामकृष्ण हरी 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 म्हणत घरी बसावं असं 4-6 जणांच्या चांडाळ चौकडीला वाटत होतं.
नानासाहेबांच्या जवळची माणसं नानासाहेबांना धोका देऊ बघत होती. सप्रे, कुलकर्णी, घाडगे, दांडेकर, शिर्के यांनी नानासाहेबांच्या विरोधात शड्डू ठोकून विरोधाचं निशाण हातात घेतलं होतं. अशावेळी उतार वयातल्या नानासाहेब देशमुखांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली होती. म्हणून नानासाहेब देशमुखांनी हुकुमी पानाला हात घातला आणि शेवंतीला शब्द टाकला. नानासाहेब देशमुखांनी शेवंतीला बोलावणं पाठवलं होतं. नानासाहेब देशमुख म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं नामवंत नाव, स्वच्छ चारित्र्याचे, समाजात उजळ प्रतिमा असणारे. आजपर्यंत त्यांच्या जीवनाला गालबोट लागलेलं नव्हतं. अशा थोर माणसानं आपल्याला बोलवलं आहे, तेव्हा त्यांना भेटायला जायला पाहिजे असा विचार करून शेवंती नानासाहेबांच्या बंगल्यावर पोचली. नानासाहेबांनी स्वतः बाहेर आणून शेवंतीचं स्वागत केलं, थंड सरबत दिलं आणि नानासाहेबांनी स्वतःहून परिस्थिती कथन करायला सुरुवात केली. शेवंतीताई, शिक्षण क्षेत्रात जर लबाड मंडळी निवडून आली तर वशिल्यानं नोकर भरती करतील, भ्रष्टाचार करतील, शिक्षक भरतीसाठी लिलावसुद्धा पुकारतील आणि मग कुण्याही सोम्या गोम्याची भरती करतील. पावलोपावली शिक्षकांना वेठीला धरतील. परिणामी शाळेची गुणवत्ता ढासळेल. पर्यायानं पुढील भावी पिढ्यांचं नुकसान होईल. असं काहीतरी विपरीत शिक्षण संस्थेत घडू नये. आदर्श शिक्षण संस्थेच्या आदर्शाला तडे जाता कामा नयेत, म्हणून ताई तुला दखल घ्यावी लागेल. माझी दोन्ही मुलं कर्तबगार नाहीत. माझ्या शैक्षणिक कार्याचा वसा आणि वारसा ते चालवतील याची मला तरी खात्री वाटत नाही. संस्थेच्या अध्यक्षपदाचा पुढचा वारसदार म्हणून मी तुझ्याकडे आशेनं बघतोय. खोडखेडा लागण्यापूर्वी बंदोबस्त करायला लागतो. माझी वारसदार म्हणून शिक्षण संस्थेची निवडणूक तू लढवावीस अशी माझी इच्छा आहे. संस्थेची कणखरपणे धुरा सांभाळणारी आणि अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध लढणारी आहेस तू. मला तुझ्या इतकं प्रांजळ, सक्षम आणि कणखर नेतृत्व नजरेसमोर दुसरं कुठलंही दिसत नाही आहे. शेवंती, आंधळ्याची काठी हो, उतार वयातल्या नानासाहेबाला साथ दे. ती शिक्षण संस्था पवित्र राहू दे याकरता तुला हात जोडून विनंती करतोय. नानासाहेब आपल्या थरथरत्या हाताने हात जोडत होते. नानासाहेब, तुम्ही ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, कृपा करा, तुम्ही हात जोडू नका हो. तुमच्या चरणाजवळ बसायची आमची नाही लायकी. पण नानासाहेब, ज्या विश्वासाने तुम्ही मला बोलवून घेतलं ना, तो विश्वास सार्थ करून दाखवेन आणि केवळ तुम्हीच तह हयात आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणारे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नानासाहेब, निवडणुकीच्या मैदानात तुमच्या जोडीनं खांद्याला खांदा लावून मी साथ देईन हा शेवंतीचा शब्द आहे. तुम्हाला अध्यक्षपदावरून हुसकायला येणार आहे अजून ज्याला मला यायचे. काळजी करू नका. विरोधकांना चारी मुंड्या चित करू आपण. पुन्हा त्यांनी शिक्षण संस्थेकडे ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही पाहिजे. दान करून टाकू त्यांची. मला तुमचा आशीर्वाद आहे आणि आपल्याला सामान्य जनतेचा पाठिंबा आहे. सामान्य जनता हाच खरा भरभक्कम आधार असतोय. सभासद पालकांच्या पाठिंब्यावर विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ. अपवित्र वृत्तीच्या मंडळींना शिक्षण संस्थेपासून 4 हात लांब ठेवू आपण. असं म्हणत शेवंतीने वयस्क नानासाहेबांना आश्वासक शब्द दिला आणि नानासाहेबांच्या पवित्र चरणांना स्पर्श करून तिने नानासाहेबांचा निरोप घेतला. आदर्श शिक्षण संस्थेच्या संचालक निवडणुकीची आधी घोषणा जाहीर झाली. घाडगे आणि कुलकर्णींनी डाव टाकायला सुरुवात केली. शेवंतीच्या विरोधात तानाजीला भडकवलं. शेवंतीची हवा काढण्यासाठी तानाजी साखरेचा त्यांनी अर्जही भरला. तानाजींनी विरोधी पार्टीशी हातमिळवणी केली. शेवंतीला उमेदवारी अर्ज भरूच द्यायचा नाही. तिला कंबरखोडा घालून घरातच पड म्हणायचं, म्हणजे शेवंती आपल्या आड येणार नाही. तान्याला नादी लावल्यावर तान्या शेवंतीला घरात जखडून ठेवेल आणि शेवंती जर त्यांच्याबरोबर नसेल तर नानासाहेब देशमुखांना म्हातारपणात जोर येणार कुठनं. वाघिणीला पिंजऱ्यात जखडून ठेवलं की डरकाळ्या फोडायची ती आपोआप बंद होईल. नवरा एका पार्टीकडनं तर बायको दुसऱ्या पार्टीकडून, होऊन जाऊ द्या बिन पैशाचा तमाशा. त्या दोघात जेवढं भांडण भेडवता येईल तेवढं भेडवायचं. भांडणामुळे दोघा नवरा बायकोची प्रतिभा जनमानसात मलिन होईल आणि त्याचा फायदा आपण घ्यायचा, असे मनसुबे घाडगे आणि कुलकर्णी आखत होते.
नेमका तानाजी साखरे त्यांच्या गळाला लागला होता. कामापुरता मामा आणि ताक्कापुरती आजी म्हणणारा तानाजी योग्य अयोग्य गोष्टींचा विचार न करता मवाल्यांच्या टोळीत सामील झाला होता. कोल्हा काकडीला राजी तसं तानाजी संचालक होण्यासाठी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसला होता. शेवंते, तू उद्या नानासाहेब देशमुख गटाकडनं संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे, हे खरं आहे का? हो, 100% खरं आहे की. तू काय अक्कल नावाची चीज कोणाकडं गाण टाकली का? मी विरोधी गटातनं फॉर्म भरला आहे हे माहीत असून बी माझ्या विरोधात तू उमेदवारी अर्ज भरणार? भावाने, मी ग्रॅज्युएट आहे. तुझं प्राथमिक शिक्षणसुद्धा पूर्ण नाही. तुला काय कळतं का शिक्षण क्षेत्रातलं? तू उद्या घराच्या बाहेर कशी पडते तेच बघतो मी. माझ्या विरोधात निवडणुकीला उभी राहते. तुला काय निवडणुकीचा चांगला कंड भरलाय वाटतं. उद्या तुला घरातच डांबून ठेवतो. तुझा कंड आहे ना घरातच जिरवतो. सत्तेला आणि पदाला हापापलेली भटक भावानी. तानाजी तोंडसूक घेत होता. आपल्या तोंडाची वाफ जिरवून घेत होता. शेवंतीनं कुठल्याही शब्दानं प्रत्युत्तर केलं नाही. ती फक्त तानाजीचं ऐकून घेत राहिली. पण तानाजी उद्या घराबाहेर पडायला अडथळा आणणार आहे हे तो अगोदर बोलला म्हणून ठीक झालं, नाही तर आपण गाफील राहिलो असतो आणि मग सगळं मुसळकेरात गेलं असतं. म्हणून शेवंती आता शांत डोक्यानं निर्णय घेत होती. तानाजी साखरे सकाळी 10-11पर्यंत बिछाण्यावर लोळत पडतो. ती संधी सोडायची नाही. फॉर्म भरायला बाहेर पडायचं. मलाही माझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. नवरा झाला म्हणून काय झालं? मी काही त्याची गुलाम नाही. मी जर वरचेवर हे सहन करत राहिले तर त्याची मगरुरी वाढेल. भलं बुरं चांगलं वाईट याचा जराही विचार न करता आपला नवरोबा आचारानं आणि विचारानं बुरसटलेला आहे. आपल्या ध्येय धोरणाला तिलांजली देतोय. माझ्या स्वातंत्र्याची माझ्या व्यक्तिमत्वाची गळचेपी करतोय तो. खरं तर तानाजीला राजकारणातलं आड काय बूड काय हे न कळता तो धावत सुटला आहे. मी त्याच्याशी प्रतारणा करत नाही आहे. मी आजपर्यंत त्याची खूप मर्जी सांभाळली आहे. पण मर्जीनं वागणारा बोलणारा हा गडी नाही. याचं बाह्यरूप वेगळं आहे आणि आंतरीचं रूप वेगळंच आहे. मुळात माणूस चांगला असतो पण पुढे कुडी वाढे कुबुद्धी वाढे अशी अवस्था होते. नको त्याच्या संगतीत गेलं की अघटित घडायला वेळ लागत नाही. असं म्हणतात की सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो दो बात और गधे को गधा मिला तो हो गई दो दो लात. विरोधी गाढवांच्या लादा लागून आपलं गाढव बहकणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे आपला स्वाभिमान जपला पाहिजे. अवहेलनेची ठेच लाजता कामा नये. मग त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही असा दृढनिश्चय शेवंतीनं केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यनेमाची कामं उरकून चिरंजीव बाळराजेंचा डबा भरला. त्याला शाळेत सोडून येते असं म्हणत शेवंती घरातनं बाहेर पडली. बाळराजेंना शाळेत सोडलं आणि तिथून शेवंती सरळ नानासाहेबांच्या बंगल्यावर गेली. तिथे नानासाहेब देशमुखांसह इतर उमेदवार शेवंतीची वाट बघत थांबले होते. शेवंती येतात सगळेजण गाडीत बसले. 11 संचालकांची बॉडी होती. सर्वांचे एकाच वेळी फॉर्म भरायचे ठरल्यामुळे सर्वजण मिळून निवडणूक कार्यालयात गेले. सगळ्यांचे फॉर्म आधीच भरून घेतले होते. प्रत्येक उमेदवारानं समक्ष फॉर्म सादर करायचा होता. प्रतिनिधीमार्फत फॉर्म स्वीकारले जाणार नव्हते म्हणून सगळे उमेदवार तिथे उपस्थित होते. विरोधकांनी 4 दिवसापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सभासद संख्या मर्यादित असल्यानं प्रचाराकरता 5 दिवसाचा कालावधी मिळाला होता. 6व्या दिवशी मतदान होऊन त्याच दिवशी मतदानाची वेळ संपल्यानंतर 2 तासानंतर शाळेत मतमोजणी केली जाणार होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं कार्यक्रम पूर्वनियोजनानुसार पार पाडला जाईल असं सांगून टाकलं होतं. तानाजी साखरे, गाडगे, कुलकर्णी, सप्रे ग्रुप आपल्याशिवाय पर्याय नाही. लोक झक मारत मतं देतील याच आविर्भावात वावरत होता तो ग्रुप. नानासाहेब शेवंतीचा ग्रुप सभासद मतदार बंधूंच्या घरोघर फिरून आपले विचार पटवून देत होते. नानासाहेब देशमुखांचं वय बघता मतदारांच्या घरोघरी जाणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांचं पत्रक वाटायचं काम शेवंती करत होती. नानासाहेबांच्याबद्दल प्रत्येकाला जिव्हाळा होता, आदर होता हे शेवंतीला क्षणोक्षणी जाणवत होतं. विरोधकांनी सभेचं आयोजन केलं. तिथे त्यांनी नानासाहेब देशमुखांबाबत व्यक्तिगत खालच्या पातळीवर अपप्रचार केला.
साठी बुद्धी नाठी झालेले. म्हातारा देशमुख गुळाला मुंगळा चिकटून बसावा तसं गेली 25 वर्षे शिक्षण संस्थेच्या खुर्चीत चिकटून बसलाय. जुन्या म्हाताऱ्यांना नवीन शिक्षण क्षेत्रातलं काय कळतंय? ज्यांना शिक्षण क्षेत्रातलं काही कळत नाही अशी अडाण्यांची फौज घेऊन ते निवडणुकीच्या युद्धाला तयार झालेत. खरं तर त्यांनी सन्मानपूर्वक पाणउतार व्हायला पाहिजे, पण त्यांना अध्यक्षपदाचा मोह सुटत नाही. दुसरी, उमेदवार गावभर भटकणारी, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारी. शेवंती नवऱ्याच्या विरोधात म्हणजे आपले तरुण तडफदार अभ्यासू नेते तानाजीरावच्या विरोधात दंड थोपटलेत तिने. दुसऱ्याचं घर पेटवायचं आणि आपण शेकत बसायचा असा कुटील डाव देशमुख खेळतायत. गेली 25 वर्षे अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून शिक्षण संस्थेत सावळा गोंधळ घालतायत. मतदार बंधूंना माझी विनंती आहे, म्हाताऱ्या देशमुखांना आवर घाला आणि आमच्या पॅनलच्या 11 उमेदवारांना बहुमतानं निवडून द्या. शिक्षण संस्थेची सेवा करायची संधी द्या. सपरे शिरा ताणून बोलत होता आणि भाड्यानं आणलेली माणसं वाजवा म्हटलं की टाळ्या वाजवत होती. संध्याकाळी तानाजी आणि घाडगे बिअर बारमध्ये बसले होते. तेव्हा घाडगे तानाजीच्या मनात काही बाई भरवत होता. साखरेल एका तू शेवंतीचा नवराच आहे का तिच्या कमरेला खोचलेला रुमाल आहे तू? नवऱ्याचं ना ऐकता विरोधात उभी राहिली ती. अरे तिला नवऱ्याला महत्त्वच दिवशी वाटत नाही. त्या म्हाताऱ्या देशमुखाने शेवंतीचं कान भरलं, लागली म्हाताऱ्याच्या नादाला. तुला सांगतो साखरे, बायकोला आवर घाल, पायतानानं तिचं तोंड फोड, नाही तर आपल्या सगळ्यांना तोंड घशी पाडायला लागन बरं का. आमचं काही विशेष नाही रे, आपलं पॅनल हारलं आणि तू पराभूत झाला तर लोक तुला काय म्हणतील? नवऱ्याला बायकोने पाडला, हड सगळीकडं तुझी छेत हो होणार. घाडगे तानाजीची दारू पिऊन हलक्या कानाच्या तानाजीच्या मनात विष पेरत होता. त्या रात्री तानाजी भलतीच दारू पिला होता. अति दारू प्राशनानं त्याच्या मनाचा, बुद्धीचा, जिभेचा तोल सुटलेला होता. शेवंतीला तो अश्लील शिव्या देत होता. नवऱ्याच्या विरोधात उभे राहते, देशमुखासारख्या म्हाताऱ्या गाढवाच्या नादी लागते. प्रचाराला गेली ना कमरात लाद घालून माणसातनं तिला फरफटत आणन. घरादाराकडं लक्ष नाही, नवऱ्याकडं पोराकडं लक्ष देत नाही. तोंडाला येईल ते तो बरळत होता. हे बघा तानाजीराव, या विषयावर आपण नंतर बोलू, सविस्तर बोलू. आत्ता तुम्ही नशेत आहात. या घडीला आपण भांडत बसण्याचा अर्थ नाही. बाहेर सभ्यतेचं आव्हानणारे तुम्ही पुढारी घरी कसे वागताय, माणसाच्या अंगात पशु कसा वावरतोय, याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहे. मी आता झोपते, रात्र बरीच झाली. असं म्हणत शेवंती मुलाजवळ जाऊन झोपली. बराच वेळ दारूच्या नशेत बरळणारा तानाजी कधी झोपला आणि नशेत आपण काय काय बरळलो हे सुद्धा त्याला आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी नानासाहेब देशमुखांच्या पॅनलची प्रचारसभा आयोजित केली होती. उतार वयामुळे नानासाहेब बोलणार नव्हते, पण सभेला उपस्थित राहणार होते. शेवंती आणि तिच्या ग्रुपने मतदार बंधू भगिनींच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिलेला होता. प्रत्येक सभासदाला ती नावानिशी ओळखत होती. मुळातच जनसंपर्क चांगला असल्यानं प्रत्येकजण शेवंतीताईला ओळखत होता. आजच्या सभेत नानासाहेबांची भूमिका शेवंती मांडणार होती. कमरेला पदर खोचून बोलायची तिची ढब वाखाणण्यासारखी होती. शेवंती शांतपणे संयमी भाषेत मतदारांच्या काळजाला हात घालत म्हणाली, प्रिय सभासद बंधू आणि भगिनींनो, मुळातच ना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात निवडणूक लागायलाच नको होती. ज्यांनी संपूर्ण आयुष्य निष्काम भावनेनं, निस्वार्थ सेवेनं आणि पदरमोड करून शिक्षण संस्था चालवली, नावारूपाला आणली, अशा ज्ञानयोगी कर्मयोगी नानासाहेबांच्याबद्दल तुमच्या आमच्या मनात अत्यंत आदराची भावना आहे. नानासाहेबांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी, त्यागी आणि ध्येयनिष्ठ थोर माणसाबद्दल काय बोलावं, कसं बोलावं, ज्येष्ठाचा मान कसा राखावा हे ज्यांना कळत नाही अशी चारित्र्यहीन मंडळी आपल्या आदर्श शिक्षण संस्थेचा आदर्श काय ठेवणार हो? ज्यांना सभ्य भाषेत बोलता येत नाही, ज्येष्ठांचा मान ठेवता येत नाही, अशी मंडळी सभासदांना काय किंमत देणार आहेत? ज्ञानदान देणाऱ्या गुरुजनांना कोणत्या प्रकारची वागणूक देतील ते? आणि मुख्य म्हणजे शिक्षण संस्थेत शिकणारी मुलं या मंडळींपासनं कोणचा आदर्श घेणार हो? विरोधकांपैकी अनेक जण दारुडे बेवडेत. अशी मंडळी शिक्षण संस्थेत निवडून येऊन काय दिवे लावणार हो?
शिक्षण संस्था म्हणजे तळीरामाचा अड्डा बनल. आपल्या मुलामुलीचं शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर नानासाहेबासारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाला म्हणजे अपप्रवृत्तीच्या विरोधात याही वयात लढण्याचं मनोबल असणाऱ्या आणि जनमानसात ज्यांच्याबद्दल आदर आहे अशा सत्वशील थोर आदर्शवादी ध्येय अंगी बाळगून जीवनभर शिक्षण सेवेचं व्रत अंगीकारलेल्या नानासाहेबाच्या पॅनलला मत द्या. शिक्षण संस्थेला वाहून घ्यायचं व्रत नानासाहेब कधी सोडणार नाहीत. बंधू भगिनींनो, लबाड ढोंगी चिकलफेक करणाऱ्या विरोधकांपासून सावध राहा. जर चुकून नानासाहेबांचा पराभव झाला ना तर तो पराभव नानासाहेबांचा असणार नाही, तो असेल तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीचा पराभव, तो असेल तुमच्या सत्कर्माचा पराभव. दुर्दैवानं तसं घडता कामा नये. आपल्या सगळ्याला नानासाहेब देशमुखाचा आदर्श आणि त्यांचे विचार घेऊन पुढं जायचं आहे. घराघरात तेढ निर्माण करणाऱ्या या मंडळींना खड्यासारखं बाजूला वेचून ठेवायचं आपल्याला. आपल्या आदर्श शिक्षण संस्थेचं पावित्र्य अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हा सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे. नानासाहेबांबद्दल ज्यांना ज्यांना आदर आहे त्यांनी पोटतिडकीने प्रयत्न केला पाहिजे. नानासाहेबांवर माझी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला आढळ स्थान द्यायचं असेल तर बिनधास्त मतदान करा, आमच्या पॅनलला विजयी करा. आणि हीच तुमच्या शेवंतीताईची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. लक्षात ठेवा, शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद हे सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे. आपल्या पाल्याच्या भल्यासाठी, शिक्षणाच्या उदात्त हेतूसाठी सेवावर्ती मंडळींना तुम्ही संधी द्याल असा माझा दृढ विश्वास आहे तुमच्यावर. असं म्हणत सर्वांना हात जोडत शेवंतीनं घणाघाती भाषण संपवताच जमलेल्या पब्लिकनं टाळ्यांचा कडकडाट करत आपला पाठिंबा व्यक्त केला. आदर्श शिक्षण संस्थेची निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे नानासाहेब देशमुखांचं पॅनल प्रचंड बहुमतानं निवडून आलं. विरोधी पॅनलची अनामत रक्कम जप्त झाली. सपशेल पराभव झालेल्या मंडळींना पराभव पचवता नाही आला. पराभव सहन न झाल्यानं त्यांनी दगडफेक केली आणि रात्रभर पराभव पचवण्याकरता देशी विदेशी रिचवत राहिले. त्यात तानाजी साखरे आघाडीवर होता. शेवंतीनं आपल्या बायकोनं आपला पराभव केला. आपलं नाक कापलं. आपलं नापाक इरादं धुळीला मिळालं. जनमानसात माझी बेआबरू झाली. बायकोनं केलेला पराभव तानाजीच्या जिव्हारी लागला होता. शेवंती निष्कलंक होती. तानाजी साखरे हारला होता. सप्रे गाडगे कुलकर्णींचा अहंकार गळून पडला होता आणि नानासाहेब देशमुखांच्या विजयाचा ध्वज अभिमानानं फडकत होता. यात शेवंतीचा वाटा सिंहाचा होता आणि या विजयामुळे शेवंतीच्या यशात मानाचा तुरा खोचला गेला होता. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.